ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीमधल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का, चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावे, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गवाबरोबर किडेही रगडले जातात असं विधान। मंत्री पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे आदेश, तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं, दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये अंत्यसंस्कार। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप। पती अनंत गर्जेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड। वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। विलेपार्ले इथे स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचा पार्थिव पंचतवात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीमधील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील। त्यांच्या भूमिका आजही रसिक मनांवर अधिराज्य गाजवतायत। धरमपाजींना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत शरद पवारांचं ट्विट। ही-मॅनची एक्झिट चटका लावणारी, चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून देखील दुःख व्यक्त। ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जाताय ते लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील। स्वायत्ततेची शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डेलेलू असं म्हणत टीका। जेनझेनच्या शब्दांवर उच्चार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 100हून अधिक कॉलेजच्या युवकांशी फडणवीसांचा संवाद। शहाद्यामधील फडणवीसांच्या सभेकडे भाजप आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी पाठ फिरवली। गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण। बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध योगेश क्षीरसागर संघर्ष टोकाला। तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा सांगायची गरज नाही। अजितदादा बीडचे पालकमंत्री विजयसिंह पंडितांचा इशारा। मंचरमध्ये निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही। भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आणू। प्रचार सभेत बोलताना दिलीप वळसे पाटलांचं ग्रामस्थांना आश्वासन। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। या भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच। रात्री ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाल्याची माहिती। यापूर्वी 13 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असेल। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट। निवडणुकांपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता। दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी। टीम इंडियाचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला। दक्षिण आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।